तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी एकटीच बुद्धिबळ खेळत बसलेली असते आणि मग तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते. ती भुवनेश्वरीला विचारते की ताई तू अजून झोपली नाहीस का? तर भुवनेश्वरी म्हणते की नाही, झोपेतच बुद्धिबळ खेळतीये. आणि ते ऐकून दुर्गी उगाच हसत म्हणते की ताई तुझं काही सांगता येणार नाही, तू झोपेतही बुद्धिबळ खेळू शकते. आणि त्यामुळे भुवनेश्वरी तिला विचारते की काय काम आहे तुझं? आणि त्यावर दुर्गी तिला सांगू लागते की तू त्या सुनबाईला अधिपतींपासून दूर करण्याचा प्रयत्न करते, मात्र ती तर त्यांच्या अधिकच जवळ जात चालली आहे. त्यामुळे भुवनेश्वरी तिला विचारते की नक्की काय बघितलं तू? आणि त्यावर दुर्गी म्हणते की ताई मी काय बघितलं किंवा काय ऐकलं ते महत्त्वाचं नाही आहे, पण तू काही का करत नाही आहे? ती सूनबाई तुझा प्रत्येक डाव उधळून लावते आणि तू मात्र काहीच करत नाही. आणि दुर्गीचं ते बोलणं ऐकून भुवनेश्वरी तिला नेमकं काय झालं आहे ते विचारते. तर दुर्गी तिला घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणते की ताई तू लवकरात लवकर काहीतरी कर, कारण ती सूनबाई आणि अधिपती आता एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत. आणि जर त्यांची जवळीक वाढली आणि घरात पाळणा हल्ला तर मात्र तू त्या सूनबाईला कधीच घरातून बाहेर काढू शकणार नाही. म्हणजे आत्ताच बघ ना, ती तुझं काही ऐकत नाही, आपल्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटते. तर यापुढे काय होईल? आणि ते ऐकून भुवनेश्वरी देखील काळजीत पडते. ती म्हणते की आम्हाला काही कळत नाही असं नाही आहे, आम्हाला सुद्धा सुनबाईंचा राग येतोय, कारण आम्ही जे सांगू त्याच्या उलटच त्या काहीतरी करत असतात, जेणेकरून आम्ही चिडावं, त्यांना वाटेल ते बोलावं आणि अधिपतींच्या नजरेत वाईट ठरावं. आणि म्हणूनच आम्ही त्यांना शिक्षेबद्दल काही बोललो नाही, नाहीतर आम्हीच अधिपतींच्या नजरेत वाईट ठरलो असतो. त्यावर दुर्गी म्हणते की अगदी खरं आहे ताई, पण त्या सुनबाईला लगाम घातलाच पाहिजे. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की दुर्गे तू काळजी करू नको, आता मी एकच असा डाव टाकणार. त्यावर दुर्गी खुश होत विचारते पण ताई तू नेमकं काय करणार आहे? पण भुवनेश्वरी म्हणते की मी काय करणार आहे हे कोणालाही सांगणार नाही, तुला दिसेलच काही दिवसांमध्ये. आणि मग ती दुर्गीला तेथून जायला सांगते. त्यामुळे दुर्गी खुश होते. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा त्यांच्या रूममध्ये जातात. अधिपती अक्षराला म्हणत असतो की मास्तरीणबाई, आज तर तुम्ही आमच्यापेक्षाही रांगडी भाषा बोलत आहात. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच अचानक लाईट जाते आणि मग त्यानंतर अक्षरा अधिपतीला मेणबत्ती लावायला सांगते. अधिपती मेणबत्ती लावतो तर अक्षरा बेडवर शांतपणे बसलेली असते. तर अधिपती तिला म्हणतो की आपला डिनर तर झाला आहे, आता आपण कॅन्डल लाईट टॉक करू. आणि ते ऐकून अक्षरा हसू लागते. तर मेणबत्ती पेटवत असताना चुकून अधिपतीच्या हाताला भासतं, तर अक्षरा पटकन त्याच्या जवळ जात त्याच्या बोटावर फुंकर घालते. तर अधिपती म्हणत असतो की मास्तरीणबाई, तुम्ही जर अशीच आयुष्यभर फुंकर घालत राहिला ना तर आम्ही आयुष्यभर भाजून घ्यायला तयार आहोत. आणि ते ऐकून अक्षराला हसू येतं आणि ती लाजून दुसरीकडे जाते. तर अधिपती तिला एक ट्रॉफी देत म्हणतो की आज आम्ही तुम्हाला लाजवंती असा एक अवॉर्ड देणार आहोत. आणि ते ऐकून अक्षरा हसू लागते आणि तेथून जाण्यासाठी निघते, मात्र तिचा पाय टेबलमध्ये अडखळतो आणि ती खाली पडणार इतक्यात अधिपती तिला सावरतो. तो एकटक अक्षराकडे बघत असतो, त्यामुळे अक्षरा तिच्या चेहऱ्यावर पदर धरत्याने म्हणते की तुम्ही प्लीज माझ्याकडे असं बघू नका. मात्र अधिपती तिचं काही ऐकत नाही आणि तो अक्षराला म्हणतो की आज तर तुम्ही तुमच्या मनातलं बोलून आपल्यातला दुरावा दूर केला, मग आता हा दुरावा कशासाठी? आणि मग तो अक्षराला जवळ घेतो. तर अधिपतीच्या पायाला लागेल अशी तिला भीती वाटत असते, मात्र अधिपती अक्षरासोबत डान्स करायला सुरुवात करतो. मात्र अक्षरा मुद्दाम दुसरीकडे जाऊन बसते. त्यानंतर अधिपती तिच्यासाठी चाफ्याची फुलं घेऊन येतो आणि ती फुलं बघून अक्षरा तर खूप खुश होते. तर अधिपती तिच्यासाठी कवितासुद्धा करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भुवनेश्वरी देवीची आरती करत असते आणि मग ती मनाशी म्हणते की सगळंच काही हातातून निसटून चालल्यासारखं वाटत आहे, मात्र आम्ही सहजासहजी आमच्या हातून काही निसटून देणार नाही. आता आम्ही जे काही ठरवलं आहे त्यात आम्हाला यश दे. तर दुसरीकडे अक्षरा आंघोळ करून बाहेर आलेली असते, मात्र अधिपती त्या ठिकाणी नसतो. त्यानंतर ती केस कोरडे करायला सुरुवात करते. तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो आणि तो अक्षराला ती आहे तशीच थांबायला सांगतो. त्यामुळे अक्षरा विचारत असते की अधिपती हे काय चालले तुमचं आणि तुम्ही पाठीमागे काय लपवताय? तर अधिपती तिला चाफ्याची फुलं दाखवतो आणि त्यामुळे अक्षरा खुश होते. त्यानंतर अधिपती तिला सांगतो की ही फुलं तुम्ही देवाला वाहा, पण एक फूल आम्ही स्पेशल तुमच्यासाठी आणलं आहे. आणि ते बघून अक्षरा खुश होते आणि मग अधिपती स्वतःच्या हाताने अक्षराच्या केसांमध्ये ते फूल माळतो आणि कवितासुद्धा करतो. त्यामुळे अक्षरा तर खूपच खुश होते.
त्यानंतर मग ते दोघेजण बराच वेळ गप्पा मारत बसतात. अधिपती अक्षराला म्हणत असतो की आपल्या दोघांच्या लव्ह स्टोरीवर एक पिक्चरच काढायला पाहिजे आणि मग त्यानंतर ते दोघेजण याच विषयी बोलत असतात. अधिपती अक्षराला म्हणत असतो की आपल्या लव्ह स्टोरीमध्ये आपल्या दोघांच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. त्यावर अक्षरा विचारते काय, तर अधिपती तिला आरशासमोर घेऊन जात म्हणतो की हा चाफा आणि त्यामुळे अक्षरा लाजून खाली मान घालते. मात्र तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते आणि ती लपून अधिपती अक्षराला बघत असते आणि त्यांच्यातील जवळीक बघून ती खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुर्गी पुन्हा जाऊन अक्षराच्या विरोधात भुवनेश्वरीचे कान भरते, तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षराची जवळीक वाढत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.